फाईन स्वीपचा फटका आपण पाहतोय नितीन गवळीच्या बॅट मधून. चौकाराने स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन करताना तो पाहायला मिळतोय. हो हो, यावेळी मात्र टायमिंग प्रॉपर आणि चेंडू करतो हवाई सपर. अगदी 4 इंचाच्या चेंडूला लिंबू बनवताना आपण बघतोय फलंदाज नितीन गवळी. नक्कीच 64 धावांची खेळी मागील इनिंग मध्ये आपण पाहिली होती. नाबाद 64 आणि जणू काही 30 इनिंग इथे पुन्हा एकदा सुरू ठेवताना 10 का दम दाखवले नितीन गवळी याने. पहिले चेंडू चौकार आणि त्यानंतर हा षटकार. यावेळी मात्र आणखीन एक मोठा फटका आणि हा चेंडू देखील निघून जातोय सीमा पार कव्हर रिझन मधून. आणखीन एक मोठा फटका चौकार. एक्का दुक्का सीधा चौका छक्का आपण पाहतोय. या चौकार षटकामध्ये डील करताना चौकार षटकांची भाषा बोलायला आता मात्र या डावामध्ये देखील नितीन गवळी यांनी सुरुवात केलेली आहे. पहिल्या चेंडू चौकार, त्यानंतर षटकार, त्यानंतर चौकार. चंदन कुठले बंधन नक्कीच नितीन गवळीवर ठेवू शकलेले नाही. आणि चौफेट फटकेबाजी पाहायला मिळते. यावेळी मात्र हा चेंडू देखील निघून जातो या बॅकवर्ड स्कोलिंग रिझन मध्ये. मात्र यावेळी प्रोटेक्शन पाहायला मिळतं डीप मध्ये. अगदी फटका खेळल्यानंतर त्याचा तोल देखील नक्कीच गेला होता. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करताना संघाची धावसंख्या पोहोचली ते 15वर. या स्पर्धेमधील एकमेव अर्धशतकवीर आपण बघतोय ज्याने या स्पर्धेमध्ये एक अर्धशतक झलकवले. पहिली 50 त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली होती आणि 100 धावा देखील या संघाच्या नावे पाहायला मिळतात. यावेळी केवळ चेंडूला दिशा दिलेली आहे. बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये सिंगल संघाची धावसंख्या 16. या स्पर्धेमध्ये सर्वोच्च संघिक धावसंख्येचा विक्रम देखील नितीन 11 संघाच्या नावे. त्यानंतर सर्वोच्च भागीदारीचा विक्रम देखील याच जोडीच्या नावे. 54 धावांची भागीदारी या जोडीने मागील सामन्यामध्ये रचली होती. आणि सांघिक धावसंख्येचा विक्रम देखील 100 धावा या संघाच्या नावे पाहायला मिळाल्या होत्या. हो, यावेळी मात्र चेंडूला भिरकावून दिलेला आहे आणि हा चेंडू निघून जातोय या मिडविकेट रिझन मधून सीमा पार. 1 माउंट चौकार. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर नितीन 11 संघाची धावसंख्या धाडेगावात सुरुवात आपण बघतोय. बिनबाद जिंदाबाद धावपलेकर धावा जोडल्या गेलेल्या आहेत त्या 20 धावा. चांगली सुरुवात ज्याप्रमाणे सुरुवात नितीन 11 संघाने या अगोदर सामन्यामध्ये देखील केली होती आणि त्या प्रकारची सुरुवात या सामन्यामध्ये देखील पाहायला मिळते. मागील सामन्यामध्ये तब्बल 100 धावा त्यांनी या 5 षटकामध्ये कुठून काढल्या आहेत आणि इथे देखील तोच प्रयत्न त्यांचा पाहायला मिळतोय. अगदी मोठ्या धावसंख्येकडे जाण्याचा प्रयत्न इथे आपल्याला पाहायला मिळतो नितीन 11 संघाचा. पिऊनचं पहिले षटक चंदन ज्या षटकामध्ये नितीन 11 संघाच्या फलंदाजांना बंधन घालू शकलेलं नाही. उमेश येतोय बॉलिंग ट्रॅकवर पेटूचं दुसरं षटकासाठी. उमेशचा सामना करू फलंदाज राजेश. पेटूचं दुसरं षटक उमेश हाताळण्यासाठी सज्ज होतोय. हो, यावेळी मात्र आपण पाहतोय एस्टेनच्या वरून चेंडू घेऊन येतोय. एक चोटी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि ती कंप्लीट देखील केली जाते. बाहेरचा इशारा पंजाकडून येतोय. अव्वांतर रूपाने धावसंख्या अव्वांतर धावेने पोहोचते ते 21 वर. अव्वांतर धावेचं देखील आता मात्र अकाउंट ओपन होताना
आपण सामना होतोय या नितीन इलेव्हन विपक्ष अंश इलेव्हन या दोन संघामध्ये. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. पिटूचं दुसरे षटक मार्गस्थ आहे. यावेळी सामना करून त्याचं नितीन गवळी ज्याच्या बॅटमधून 3 चौकार एक षटकर देखील पाहायला मिळालेला आहे. मागील डावामध्ये त्याने 64 धावा कुठून काढल्या होत्या. यावेळी मात्र खराब चेंडू डाऊन दिला लेग स्टंप पाहायला मिळतोय. अगदी स्टंपच्या वरून चेंडू निघून जातोय या यशरेक्षा जाधवमध्ये. बाहेर पडल्यानंतर मात्र स्टंपच्या वरून चेंडू निघून जातोय. यावेळी समोर चेंडूला 20 मध्ये मात्र क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. मात्र या दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न तिथे केला गेला नाही. एका धावेचं समाधान मानावं लागतं फलंदाजांना. या सिंगल संघाची धावसंख्या पोहोचते ती 22 वर. नितीन इलेव्हन संघ आपण बघतोय या प्रथम फलंदाजी करताना ज्या संघाने या एकता प्रीमियर लीग स्पर्धेमधील हायस्ट टीम स्कोरचा विक्रम देखील प्रस्थापित केलेला आहे. 100 धावा या संघाच्या नावे आहेत आणि तो संघ इथे या सध्या फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. यावेळी मात्र ऑन साइडला स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू फील केला गेलेला आहे. इथे देखील फक्त एकच अवघड संधी मिळेल फलंदाजांना. एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या 23-23. नितीन इलेव्हन विपक्ष अंश इलेव्हन या दोन संघामधील सामना क्रमांक 6 आपण पाहत आहोत. स्विंग अँड मिस इथे या पीठ होते. शीर्षक डायरेक्ट निशाणा साधण्याचा प्रयत्न अवांतर बायच्या रूपाने धाव कंप्लीट करताना फलंदाज. अच्छा पहिल्या रजनीमधील ही 6वी लढत आपण पाहतोय अंश इलेव्हन विपक्ष नितीन इलेव्हन या दोन संघामध्ये. पुन्हा एकदा कटरचा वापर इथे आपण पाहतोय. या हा चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने वळतोय आणि इथे या अखेर बॅटिंगसाठी रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. वाईटसाठी रिव्ह्यू घेतलेला आहे. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल सनम कुमार विपक्ष सचिन मास्टर ब्लास्टर आणि त्यानंतर आजच्या रचनेमधील शेवटचा सामना आपण पाहणार आरएल स्पोर्ट्स विपक्ष कृष्णा एंटरप्राइजेस. ग्रुप बी मधील सामना सध्या आपण पाहतोय अंश इलेव्हन विरुद्ध नितीन इलेव्हन या दोन संघामध्ये. आणि यानंतर देखील ग्रुप बी मधील सामना आपल्याला पाहायला मिळेल सनम कुमार विरुद्ध सचिन मास्टर ब्लास्टर. त्यानंतर ग्रुप ए मधील सामना कृष्णा एंटरप्राइजेस विरुद्ध आरएल स्पोर्ट्स या दोन संघामध्ये आपण पाहणार आहोत. UCN युजल केबल नेटवर्कच्या माध्यमातून या स्पर्धेचा थेट प्रेक्षेपण केलं जात आहे. एकता प्रीमियर लीग 2026 हे दुसरं पर्व आहे. फेर डिलिव्हरी बॅटिंग साठी आपला रिव्ह्यू गमावला आहे. कटरचा वापर आपण पाहिला होता कारण चेंडू पडल्यानंतर
कट होताना आपण पाहिला होता आणि म्हणूनच ही लिगल डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. तर अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ देखील संपलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर नितीन निलवणे संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 24 धावा. बरोबर 12च्या सरासरी प्रति षटकामागे धावा इथून इथे जोडल्या गेलेल्या आहेत. नितीन मुकादम येतोय संघाचा संघ नाही आता मात्र बॉलिंग ड्रॅगवर अंश 11 संघाकडून तिसऱ्या षटकातली जबाबदारी त्यांनी स्वतः स्वीकारलेली आहे. 12च्या सरासरी प्रति षटकामागे पाहायला मिळते. आता मध्ये 2 षटकात समाप्ती धावसंख्या झालेली ती 24. सर्व जोडी मैदानामध्ये नितीन आणि राजेश आपल्याला पाहायला मिळते. या जोडीने या स्पर्धेमधील सर्वोच्च भागीदारीचा विक्रम देखील केला. 54 धावा या जोडीच्या नावे आपल्याला मागील सामन्यामध्ये पाहायला मिळते. ज्या सामन्यामध्ये 100 धावा देखील या संघाने कुठून काढल्या होत्या आणि याच जोडीने 54 धावांची भागीदारी देखील त्या सामन्यामध्ये केली होती. ती जोडी अजूनही आपण मैदानामध्ये पाहतोय. यावेळी मात्र मिस टाइम फटका बारची कड लागून चेंडू जाते थनम्या रिझनकडे. मग इथे एकच धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 25. तिसरं षटक मार्गस्थ नितीन मुकादम तिसऱ्या षटकासाठी आलेला आहे जो अंश 11 संघाचा संघ नाही काय. नितीन याचा सामना करेल फलंदाज राजेश. हो यावेळी मात्र चांगला चेंडू पूर्णपणे बीट चेकिंग डायरेक्ट निशाणा साधला गेलेला आहे आणि काय घडलंय पाहायला लागेल. येस विकेटचं पतन बिग ब्लो. नक्कीच मोठा हादरा बसतो इथे नितीन 11 संघाला. नितीन 11 संघाचा ट्रम्प कार्ड फलंदाज हुकुमी फलंदाज नितीन गवळी इथे बाद होताना आणि सेलिब्रेशन आपण पाहू शकता. जवळजवळ काही आपण जर म्हटलं तर अर्धी लढाई जणू काही अर्धा सामनाच जिंकलेला आहे आणि इथे मोठा मासा गलायला लागलेला आहे. नितीन गवळी जो धोकादायक ठरू पाहत होता तो फलंदाज इथे दुर्दैवी इथे बाद होताना पाहायला मिळतोय. न्यू बॅटर अमोल मैदानामध्ये पाहायला मिळतोय. यावेळी फोर्स केला चेंडूला खडे स्टँड अँड डिलिव्हर मात्र हा झेल ड्रॉप केला जातोय. जीवदान मिळतो फलंदाज राजेश याला आणि जीवदानाचा फायदा उचलून तो एक धाव देखील पूर्ण करताना पाहायला मिळतोय. या धावसंख्येने संघाची धावसंख्या 26 वर पोहोचताना अंश 11 विपक्ष आपण बघूया. नितीन 11 या 2 संघामधील सामना पहिल्या या षटकामध्ये आपण जर बघितलं तर सुसाट नितीन 11 संघ पाहायला मिळाला होता. मात्र इथे दुसऱ्या षटकापासून आपण बघितलं थोडस धावसंख्येवर निर्बंध पाहायला मिळतात. यावेळी फ्लिक करण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि विकेटचं पतन फलंदाज बाद. अमोल याची गेली संपुष्टात. दुसरा हादरा नितीन 11 या संघाला. यावेळी 20 मध्ये फाटका खेळलेला आहे मात्र चांगला प्रयत्न तिथं पाहायला मिळाला होता. अखेर चेंडू निघून जातो वाईट ऑफ लॉंग ऑफ रिझन मधून सीमा पार चौकार.
3 नॉट आपण बघूया. तिसरं षटक मार्गस्थ आहे. चौकारीने अकाउंट ओपन करताना आकाश हा फलंदाज. इथे फान खेळण्याचा प्रयत्न होता. एस्टनच्या वरून चेंडू निघून जातो या एस्टनच्या हातामध्ये. चांगली वापसी करताना गोलंदाज इथे पाहायला मिळतोय नितीन मुकादम. आणि अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ देखील संपलेला आहे. 3 षटकामध्ये या नितीन 11 संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळत आहे ती 2 बाद 30 धावा. बरोबर 10च्या सरासरी प्रति षटकामागे या नितीन 11 संघाने धावा झळकवल्या आहेत. खरं तर पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं तर 20 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर कुठेतरी थोडासा बॅकफुटला आपण पाहतो नितीन 11 संघ धावांसाठी संघर्ष करताना पाहायला मिळतोय. यानंतर आपण सामना पाहणार आहोत सनम कुमार विपक्ष सचिन मास्टर ब्लास्टर या 2 संघामध्ये. एका बाजूला धनंजय अण्णा गवळी यांचा संघ तर दुसऱ्या बाजूला सचिन मडवे यांचा संघ. चैतन्य येतोय बॉलिंग ड्राईव्हवर. आज 4थं षटकातील जबाबदारी चैतन्य याच्यावर सोपवली गेली आहे. यावेळी फानला खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता मात्र प्रॉपर टायमिंग साधलं नाही तर 1 धाव फलंदाज पूर्ण करतायत. धावसंख्या 31 31 धावा. एक तर प्रीमियर लीग 2026 हे या दुसरं पर्व आपण बघतोय. आज स्पर्धेची पहिली रजनी आणि पहिल्या रजनीमधील 6वी लढत आपल्याला पाहायला मिळते. एक हलकासा अपील तिथे केला जातोय. पंच संमत नाहीत. लेग बॅच रूपाने ही धाव फलंदाज कंप्लीट करताना आपण सामना बघतोय. अंश 11 विपक्षीय नितीन 11 या 2 संघामध्ये. यावेळी पुन्हा एकदा अपील आणि यस यावेळी मात्र पंचांची सहमती. फलंदाज बाद होतोय 5 रूपाने. राहुल आल्या पावली माघारी परतताना आपण बघतोय 2 फलंदाज आतापर्यंत 0वर बाद झालेले आहेत. या अगोदर अमोल देखील 0वर बाद झाला होता. त्यानंतर राहुल देखील 0वर बाद होताना आणि आता मात्र गोलंदाज आणि हॅट्रिक पाहायला मिळतोय चैतन्य. हॅट्रिक बॉल असणार आहे. हॅट्रिक बॉलचा सामना करण्यासाठी फलंदाज सज्ज होतो ना दिगंबर. यावेळी हॅट्रिकची संधी आहे. पाहू या स्पर्धेमध्ये पहिली विकेट हॅट्रिक पाहायला मिळेल का नाही या कारण क्षेत्ररक्षक दूर राहिलेले आहेत आणि 2 धाव फलंदाज इथे मध्ये कंप्लीट करताना. धावसंख्या 34 34. 4थं षटक मार्गस्थ आहे. यावेळी मात्र चेंडू लॉप केलेलं आहे. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे.
आणि कुठल्या प्रकारे चूक नाही या झेल पकडला जातोय. आणखीन एक फलंदाज बाद होताना इथे मात्र झेलबादच्या रूपाने. चार षटकांची समाप्ती झाली. 4 षटकांची समाप्तीनंतर नितीन 11 संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते 34 धाव. पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्या होत्या तेव्हा असं वाटलं होतं की हाय स्कोरिंग सामना पाहायला मिळेल. मात्र नितीन गवळी बाद झाल्यानंतर इथे मात्र धावांचा जो आलेख आहे तो मात्र कमी होताना पाहायला मिळतोय. ग्राफ खाली येताना पाहायला मिळत आहे. पहिल्या षटकामध्ये 20 धाव होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 2 धाव, त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये 6 धाव आणि चौथ्या षटकामध्ये आपण बघितलं तर 3 धावाने 3 विकेट. पहिल्या षटकामध्ये 20 धाव आल्यानंतर इथे मात्र 4 षटकात समाप्तीनंतर धावसंख्या 34 पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल सनम कुमार विरुद्ध सचिन मास्टर ब्लास्टर या दोन संघामध्ये. सुदेश येतोय बॉलिंग ट्रॅकवर. शेवटच्या षटकातील जबाबदारी त्याच्यावर सोपवली गेली आहे. तर सामन्याकडे फलंदाज आकाश. हो किल्ल्या चिनूला हुकचा फटका आणि चिनू निघून जातो लॉंग लेग रिझन मधून सीमा पार. सुदेशचं स्वागत आकाशने झकास पद्धतीने केलेलं आहे. हा चौकार. देखील पुढे सरकताना पाहायला मिळते. धावसंख्या 38. यावेळी मात्र लॉफ केलेल्या चेंडूला आणि हा चेंडू निघून जाते सीमा पार. वॉट ऑफ लॉंग ऑनवरून षटकार. दम दाखवताना आपण बघतोय फलंदाज आकाश जो सध्या चांगली झकास फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. आणि सुदेश मागण्या ठरताना देखील आपण पाहतोय. खरं तर हाणामारीच्या षटकामध्ये देखील पाहायला मिळत आहे. 2 मोठे फटके आतापर्यंत आकाशच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. आणि धावसंख्या वेगाने देखील या षटकामध्ये वाढताना पाहायला मिळत आहे. धावसंख्या 44. इथून वापसी करायला लागेल सुदेशाला. पहिल्या षटकामध्ये खरं तर 20 धावा आल्या होत्या, त्यानंतर थोडासा धावसंख्येचा ग्राफ खाली पाहायला मिळत होता आणि त्यानंतर या षटकामध्ये धावा येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुदेश बॉलिंग ट्रॅकवर आणि पुन्हा एकदा लॉप केला चेंडूला ओव्हरपिच चेंडू. हा चेंडू देखील निघून जाते सीमा पार. वॉट ऑफ लॉंग ऑनवरून षटकार. पन्नास धावा देखील कंप्लीट होताना आपण बघूया. सुदेशचा खरपूस समाचार घेताना आकाश आपण पाहतोय. पहिल्या चेंडू चौकार, त्यानंतर सलगचे 2 षटकार आकाशच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. आकाशची कामगिरी झकास आपण पाहतोय. कारण नितीन गवळी बाद झाल्यानंतर असं वाटलं होतं की कुठेतरी लो स्कोरिंग सामना पाहायला मिळेल. मात्र आकाशाने आपला इरादा स्पष्ट केलेला आहे आणि हाणामारीच्या षटकामध्ये हाणामारी करताना तो पाहायला मिळतोय.
ओ हा चेंडू निघून जाईल सीमा पार. दरम्यान रिझल्ट मधून नशिबाचा चौकार. धावसंख्या 54. चौकार षटकार षटकार चौकार. जणू काही चोपताच ठेवले आपण बदल सुदेशाला. हुक केलं चेंडूला. दोन हो फलंदाज कंप्लीट करतात आणि 2 धावेने संघाची धावसंख्या अब तक 56. शेवटच्या षटकामधला शेवटचा चेंडू. यावेळी जवळजवळ नो चेंडूवर मोठा फटका आणि हा चेंडू निघून जातोय सीमा पार. हॅड हँडसम षटकार. सुदेश आपण पण नल सेंचुरी देताना खरं तर असं वाटलं तर नितीन एलेवणला संघ कमी धावसंख्येपर्यंत रोखला जाईल. मग सुदेशाने एक जणू काय मेलेल्या कोंबड्याला जिवंत केलेलं आहे. तिसऱ्या पंचाची मदत इथे घेतली जाते ऑनफिल्ड पंचांकडून. दुसरी धाव घेताना फलंदाज बाद झालेला आहे. म्हणजे एकच धाव असणार आहे आणि अशा प्रकारे डावाची देखील समाप्ती. 5 षटकामध्ये प्रथम फलंदाजी नितीन इलेव्हन संघाने आपल्या धावपलीवर एकूण धावा जोडलेल्या आहेत. त्या 65 आणि 66 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. 64 आणि 65 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. तर बोलू आपण टॉस कडे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल सनम कुमार विरुद्ध सचिन मास्टर ब्लास्टर या 2 संघांमध्ये. आणि राकेश पाटील यांना विनंती असल्याने पण या आपल्या शुभ असं पण टॉस करणार आहोत. तब्बल 30 धावा सुदेश यांनी शेवटच्या षटकामध्ये खर्च केलेले आहेत. 30 धावा. तर बोलू आपण टॉस कडे. टॉस केला जाईल सनम कुमार यांनी सचिन मास्टर ब्लास्टर या 2 संघामध्ये. राकेश पाटील एक लिजंड क्रिकेटर आणि त्यांची शुभ असते आपण स्वर्गीय रिचा धनंजय गवळी टॉस बॉक्स मध्ये टॉस करणार आहोत. जो टॉस बॉक्स आम्हाला धनंजय अण्णा गवळी संस्थापक अध्यक्ष मास्टर 40+ क्रिकेट संघटना ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेले. रिचार्ज मध्ये आलेले आणि सनम कुमार टायगर संघाने टॉस जिंकले. टॉस जिंकला निर्णय फिल्डिंग फास्ट. नक्कीच आपल्या संघाला अगदी शुभेच्छा. आपल्या संघाला अगदी शुभेच्छा. मी टॉस केलं गेलं. टॉस जिंकले सनम कुमार टायगर या संघाने प्रथम क्षेत्रक्षण स्वीकारले. मी घेऊन जातो टॉस बॉक्स सरला म्हणजे कॉम्बॉक्स मध्ये.
ठीक. धन्यवाद सुभाषजी धुमाल सर. यानंतर सनम कुमार वर्सेस सचिन मास्टर ब्लास्टर्स या दोन संघादरम्यान लढत तुम्हाला बघायला मिळेल. परंतु येथे टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे ते एकूण 65 धावांचं लक्ष्य. 4 ओव्हर पर्यंत मला वाटतं की 34च धावा होत्या, परंतु लास्ट ओव्हर मध्ये सुदेशनं 30 धावा खर्च केल्यात. हो, पहिल्या ओव्हर मध्ये 20, लास्ट ओव्हर मध्ये 30, 2 ओव्हर मध्ये 50 आणि बाकी मधल्या 3 ओव्हर मध्ये फक्त 14. ओम भट स्वा. दाखल झाली आहे. अंश 11 पहिला सामना ते खेळतात आणि एका बाजूला नितीन 11 ज्यांनी एक मॅच जिंकलेली आहे. म्हणजेच त्यांचा कॉन्फिडन्स नक्कीच आपल्याला हाय दिसतो. परंतु या मॅच मध्ये ज्या संघाने 100 धावा बनवल्या होत्या त्या संघाला मात्र चांगलंच दाबलं होतं, नमवलं होतं. परंतु अंतिम ओव्हर मध्ये सुदेशकडनं चुका आणि आकाशच्या बॅट मधून काय रन्स पाहायला मिळाल्या, धूमधडाका बघायला मिळाला. नितीन आला गोलंदाजी करण्यासाठी. स्ट्रायकिंग एंडला बॅटर चंदन. चंदन आणि निशांत यावेळेला पहिला चेंडू हुक करण्याचा प्रयत्न होता. हा चेंडू सरळ जातोय मागे शॉर्ट थर्डमॅनच्या हातामध्ये आणि आला हा निर्धाव चेंडूची समाप्ती होते. नितीननं या मॅच मध्ये देखील 21 धावांचं महत्वपूर्ण योगदान आपल्या संघाला दिलं. परंतु आकाशच्या बॅटमधून ज्या रन्स आल्या, जवळपास 33 धावा त्याच्या बॅटमधून आल्या आणि त्या धावांनी एक फायटिंग टोटल आता सेट केली आहे. ओ, यावेळेला फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला, परंतु हा चेंडू देखील आलाय डॉट बॉल. निर्धाव चेंडू येते सातत्याने टीम नितीन 11च्या माध्यमातून. ओ, इथे चांगला स्वीप आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, खाली क्षेत्र आणि बॉल वेगानं सीमारेषेच्या बाहेर आलाय चौकार. चांगला स्वीप पाहायला मिळाला आणि त्याच्यावरती स्वीट फटका आला होता चौकार. आणि या चौकारानं धावांना सुरुवात. नितीन पुन्हा एकदा राउंड द विकेट. ओ, फुल टॉस आणि भिरकावून दिलाय थेट बॉल लॉंग लेगच्या पलीकडे. चंदनवर नाहीये कोणाचं बंधन, ठोकलाय सिक्सर. हो, पुन्हा एकदा क्रॉस लाईन खेळायचं होतं, ऑन साइडला एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे शरीराला भेदत असताना चेंडू पंचांचा लेग बाईचा इशारा आला. फक्त मिळेल 1 धाव. या मॅच मध्ये जवळपास 13च्या गतीने धावा जोडाव्या लागतील हा सामना जिंकण्याकरिता. निशांत स्ट्रायकिंग एंडला 11 धावा धावफलकावर देत. सध्या तरी एक चांगली सुरुवात आपण म्हणू शकतो. अजून एक बॉल बाकी आहे डावातील आणि त्या चेंडूवरती निशांत शांत बसणार नाहीये. त्याच्या बॅटमधून येतोय हा दमदार चौकार आणि शेवटच्या बॉलवर चौकार. पहिल्या षटकाचा केस समाप्त. नितीनच्या विरुद्ध आल्या धावा 15.
पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतात. एकता प्रीमियर लीगचं हे पर्व तुम्ही पाहतात, दुसरं पर्व आहे आणि खरोखरच खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पहिल्याच मॅच पासून आपण या ठिकाणी बघतोय की चांगल्या प्रमाणात प्रेक्षक वर्ग तुम्हाला बघायला मिळतोय. परंतु उद्या ठीक 5 वाजता आपण मॅचेसना सुरुवात करू, म्हणजे जर आपण 12:30-1 पर्यंत शेड्यूल जर समाप्त केला तर आणखी प्रेक्षक आपल्यासोबत जोडले राहतील. सेकंड ओव्हर आणि गोलंदाजीसाठी राहुल आलाय. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला अगदी खोल टाकलेला बॉल, फुलर लेंथ, परफेक्ट ब्लॉक होल मध्ये बॉल होता आणि डॉट बॉल न सुरुवात केली. डॉट बॉल राहुलच्या माध्यमातून येतोय. यावेळेला थोडंसं बॅकफुटला गेल्या, पंच केल्या, शॉर्ट एक्सचा कव्हरला बॉल, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. फक्त एकच धाव, एका धाव्याने स्कोर पुढे जाताना धावफलकावरती 16 धावा. निशांतनं देखील पहिल्या चेंडूचा सामना करत असताना चांगला फटका सजवलाय. चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाला. उद्या ठीक 4:30 वाजता रिपोर्टिंग असणार आहे. उद्याच्या ज्या मॅचेस असतील 5 वाजता पहिला बॉल डिलिव्हर्ड होणारच आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. तो निशांत पुन्हा एकदा स्विंग केलं ऑन साइडला, हवेत आहे बॉल, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. सर्वात लॉंग जी सीमारेषा आहे स्क्वेअर लेग, त्या दिशेनं फटका खेळण्याचा प्रयत्न केला स्क्वेअर लेग मिड विकेटच्या दरम्यान आणि तिथे चांगला झेल पकडलाय. खेळाडू बाद होतोय. पहिला धक्का लागेल अंश 11 संघाला. मिळतात त्या 18 धावा. काय कमबॅक पाहायला मिळालाय. जबरदस्त पलटवार आपल्याला बघायला मिळतो तो म्हणजेच राहुलच्या वतीनं या मॅच मध्ये नीती 11 संघाला त्यानं पलटवार करून दिलेला आहे. कारण पहिल्या षटकामध्ये एकूण 15 धावा होत्या आणि त्याच्यानंतर फक्त 3 धावा दिल्या दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आणि एक महत्वाची विकेट निशांतला त्यानं बाद केल्या. क्रिकेटमध्ये डेफिनेटली आपण विचार केला तर वार पलटवार होत असतात.
परंतु हे जे पॉवर प्लेच्या षटकामध्ये झालेलं कमबॅक आहे ना, नितीन 11 संघाची ताकद वाढवण्यासारखं कमबॅक आहे. तिसरं षटक आणि गोलंदाजी करण्यासाठी प्रज्वल ठाकूर आता गोलंदाजी करण्यासाठी आलाय. सामना करेल तो फलंदाज चंदनच्या बॅटमधून एक चौकार, एक षटकार आपल्याला बघायला मिळाला. प्रज्वल ठाकूर तसा एक चांगला खेळाडू आहे, चांगला गोलंदाज आहे, यंगस्टर आहे. परंतु समोर त्याच्या एक सिनियर क्रिकेटर आहे, चंदन आहे, आणि त्याच्या बॅटमधून आता चांगले रन्स देखील आलेले आहेत. परंतु त्याच्यावरती आता दबाव असेल, कारण आता रिक्वायर्ड रन रेट मध्ये थोडीशी वाढ झालेली आहे. 2 ओव्हरमध्ये 18 धावा झाल्यात, 65 करायच्यात आणि मला वाटतं अजूनही 47 करायच्यात आता 18 बॉल मध्ये, म्हणजे जवळपास 16 धावा पर ओव्हर बनवायच्याच आहेत. गोलंदाज सज्ज होतोय प्रज्वल ठाकूर. नॉन पॉवर प्ले मध्ये मोस्ट ऑफ दी फिल्डर्स तुम्ही पाहतात ऑन दी बाउंड्री लाईन, बाउंड्री रायडर्स जास्त आपल्याला बघायला मिळतात. शॉर्ट एक्सचा कव्हर आहे, शॉर्ट थर्डमॅन लाईक फिल्डर आहे. प्रज्वल ठाकूर सज्ज होतोय. ओव्हर द विकेट, चंदन स्लॉग हिट, व्हाट अ शॉट, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, टायमिंग प्रॉपर, बॉल करतोय हवाई सफर, आलाय सिक्सर. परफेक्ट टायमिंग मिडल ऑफ द बॅट या ठिकाणी करत असताना हा चेंडू थेट भिरकावून दिला स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. चंदनच्या बॅट मधून येणारा हा जबरदस्त हिट, सुपर सिक्सर. प्रज्वल ठाकूरचं स्वागत केलंय. ठाकूर तो गियो. पहिल्याच बॉलवर पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, फक्त दिशा दाखवली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार, फिल्डर येतात बॉलवर, सेकंडचा कॉल, देयर इज अ चान्स ऑफ रन आउट. नो नो नो, कारण भरपूर स्लो थ्रो आलाय आणि 2 धावा त्या ठिकाणी मिळाल्यात. स्कोर 2 धावांनी पुढे गेलेला आहे. धाव फलकावरती 26 धावा. करण अर्जुन चित्रपटातील अशोक सराफ याचा तो फेमस डायलॉग. पहिल्याच बॉलवर चंदनने तेच सांगितलं प्रज्वल ठाकूरला, ठाकूर गेंद तो गियो. पुन्हा एकदा प्रज्वल, राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, पुन्हा मोठा फटका खेळायचा होता, बॉल हवेत. नितीन डाऊन दी बॉल, झेल घेण्याचा प्रयत्न केलाय, कॅच ड्रॉप आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा बघता बघता पूर्ण झाल्यात. नितीन वेगानं धावला होता चेंडूच्या खाली, परंतु झेल तिथे पकडता आलेली नाहीये आणि 2 धावा तिथे मिळाल्या. जीवन दान देखील मिळालं ते चंदनला आणि धावा झाल्या ते धावफलकावरती आता 28. या ओव्हर मध्ये चांगल्या रन्स येतात. सुभाष धुमाळ सर एन्जॉय करतायत सध्या EPL एकटा प्रीमियर लीग. का 28 धावा धाव फलकावरती आहेत. जबरदस्त आता फटकेबाजी. चंदननं पूर्णपणे अंश 11 ची जबाबदारी त्याच्या खांद्यांवर घेतली आहे. ठाकूर वरती तो वार करतोय. ओ, बैट आती कड़ा, चलिए ठाकुर, फिर एक बार गेंद गई हो, मैदान के बाहर गई हो, आलाय चौकार. बॅटच्या आतली कडा इनसाइड एज, लेमन, चायनीज, रुबी, बरेचशी नाव आहेत आणि ती एज घेत असताना बॉल मात्र सीमारेषेच्या बाहेर गेला. 32वा. सध्या मात्रे सर देखील
एन्जॉय करतात ईपीएल मध्ये. आणि एका स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय भाऊ पाटील सर, उनके तो क्या कहने. डोंगराच्या वरून चालत गेले तरी घरी पोहोचणार. पुन्हा एकदा बॉल तयार प्रज्वल ठाकूर. ओ यावेळेला चंदन इथे देखील चांगला फटका सजवला. ऑन ड्राईव्ह करत असताना थोडस फंबल झालाय आणि दुसरा धावेचा प्रयत्न. आणि आता बॅटर गयो फलंदाजाबाद. जबरदस्त या ठिकाणी संगीत देखील सादर करतायत. आणि या ठिकाणी धावसंख्या धावफलकावरती आता आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर आलाय, नितीन आलाय. चंदनला साथ देण्याकरिता नितीन मैदानामध्ये दाखल झालाय. धावफलकावरती 33 रन्स. आणि आता गोलंदाज प्रज्वलनं केलाय कमबॅक. धावाच्या स्वरूपामध्ये खरं तर विकेट मिळाली आणि धावसंख्या आपण पाहतोय 33 झाली. अजूनही 32 करायचे आहेत ना सर. प्रज्वल ठाकूर पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट अमोव द विकेट. फुल टॉस वसूल केलाय. आणि ज्या डोंगरावरून भाऊ पाटील सर जाणार होते त्या डोंगरावर चेंडू गेलाय. षटकार. टॉस बॉल होता आणि फुल टॉस वर धूम धडाका बघायला मिळाला. त्या ठिकाणी आपण पाहतोय चंदन वरती नाही कोणाचं बंधन आणि त्यानं ठोकला षटकार. 39 धावा 3 षटकांचा केस संपलाय. 21 धावा ठाकूरनं खर्च केला प्रज्वल ठाकूरनं. आणि आता 12 बॉलचा केस शिल्लक आहे. सामना जिंकण्याकरिता 26 धावांची गरज. 12 गेंदे 26 रनों की जरूरत इस मुकाबले को जीतने के लिए. आने वाली 12 गेंदों में क्या कुछ होने वाला है. नितिन बीच मैदान में अभी पहुंच चुके और चंदन ने एक बाजू से जिस तरह से बल्लेबाजी करते दिखे है, ऐसा लग रहा है कि अंश 11 को इस बार तो जीत दिलाएंगे. गेंदबाजी करने के लिए अमोल गेंदबाजी चौथे गेंदबाज मेरे ख्याल से टीम नितिन 11 के लिए, क्योंकि 5 ओवरों के लिए 5 गेंदबाज आपको यहाँ से कहीं ना कहीं यूज करना पड़ेगा. एक अच्छा ये तो रूल कहूंगा मैं, क्योंकि ये दो गांव की प्रीमियर लीग है और हर एक को मौका मिलना भी जरूरी है. 40+ को भी मौका मिला है और अभी यहाँ पर यंगस्टर क्रिकेटर को भी मौका मिला है. 12 गेंदे 26 की जरूरत. अमोल की पहली गेंद उठाया, ऊपर से खेल बैठे, एक्स्ट्रा कवर और कवर के बीच में इस गेंद को भेज दिया बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन. क्या स्ट्रोक लगाया था, बढ़िया स्ट्रोक है. फुल टॉस गेंद थी, पूरी तरह से बल्ले के बीचों बीच लेकर इस गेंद को खेल दिया था. एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन के बाहर और इन 4 रनों की मदद से अब टीम की टोटल आगे बढ़ती हुई 43 रन. 43. अब यहां से 11 गेंदे 22 रनों की जरूरत. क्या गाना बजा था. जादू टोना नहीं काम करने वाला, आपको मेहनत करनी पड़ेगी. 11 गेंदे 22 रनों की जरूरत. यहां भी मौका है, मैं कहूंगा नितिन 11 टीम के लिए बहुत बड़ा मौका है. यदि यहां से इस पार्टनरशिप को अगर ब्रेक करते तो फिर इस मुकाबले में लौट सकते हैं. 11 गेंदे 22 की जरूरत.
वो इस बार स्विच हिट लगाना चाहते थे, ये ज्यादा बाहर कटी हुई गेंद और अंपायर का इशारा था वाइड गेंद। 44 रन, अब 11 गेंदे और 21 रनों की जरूरत इस मुकाबले को जीतने के लिए। एक विकेट कहीं ना कहीं मैं कहूंगा फिर एक बार लौट सकेंगे इस मुकाबले में। फुल टॉस है लेकिन इस तरह से नहीं लौटेंगे मेरे करण अर्जुन, लौटेंगे और लौट चुके थे वो मूवी में, लेकिन आपको मुकाबले में लौट कर आना है तो फुल टॉस नहीं चलेगी बाबू। ये आया छक्का। क्या स्ट्रोक खेला था, बढ़िया ये सिक्सर। 10 गेंदे 15 की जरूरत। ओ इस बार स्विच हिट की कोशिश फिर एक बार की थी वहां पर नितिन ने आते संग पूरी तरह से अपनी तरफ इस खेल को झुकाते हुए पहली गेंद पर चौका, उसके बाद छक्का और अब लेग बाइज के माध्यम से आती हुई सिंगल। टीम की टोटल 51 रन, 51 रन। अब यहां से 14 रनों की और जरूरत है। 9 गेंदे 14 रनों की जरूरत इस मुकाबले में। नितिन 11 बनाम ये अंश 11 का काफी बड़ा मुकाबला होता हुआ, ये कड़ा संघर्ष दोनों भी टीमों के बीच में। सफल हुए इस बार, हुक किया गेंद को चंदन, नहीं रोक सकते चंदन को, भेज दिया गेंद को सीमा रेखा के बाहर। एक और सिक्सर। सफल होकर इस गेंद को उछाल दिया था सीधा लॉन्ग लेग बाउंड्री लाइन के बाहर। 6 रनों के लिए 8 रनों की जरूरत। ओ इस बार अच्छी गेंद, अक्रॉस निकलती हुई गेंद और मेरे ख्याल से बल्लेबाजों ने रिव्यू, अंपायर रिव्यू है क्या सर? जी हाँ बिल्कुल अंपायर का रिव्यू है। क्या वाइड गेंद है ये चेक किया जाएगा। सुनील म्हात्रे सर हमारे साथ अब जुड़ जाएंगे पीसीआर रूम में। इट्स अ फेयर बॉल। 57, 8 रनों की जरूरत, 7 गेंदे 8 की जरूरत। अभी भी चंदन क्या बल्लेबाजी की है। 7 गेंदे 8 की जरूरत। अमोल फिर एक बार चंदन के लिए ये एक और फुल टॉस, मोड़ दिया गेंद को मिड विकेट बाउंड्री लाइन पर, फील्डर मौजूद है। दूसरे की कॉल, क्या ये रनआउट का मौका बना है? जी हां बना है और अब नितिन को लौटना पड़ेगा। ये बड़ी विकेट रनआउट के माध्यम से नितिन को अब लौटना पड़ेगा। ये करारा झटका लगता हुआ टीम अंश 11 के लिए। एक रन जी हाँ यहाँ पर कंप्लीट तो किया था, लेकिन दूसरे की कॉल और नितिन को यहां से लौटना पड़ा काफी निराश दिखते हुए, क्योंकि नितिन ने अच्छी बल्लेबाजी की थी और मेरे ख्याल से यहां से कहीं ना कहीं टर्निंग पॉइंट भी हो सकता है, क्योंकि अब आने वाले बल्लेबाज को स्ट्राइक एंड भी मिलने वाला है। आखिरी ओवर में 7 रन की जरूरत है। क्या ये मैजिकल ओवर कौन से गेंदबाज करेंगे नितिन 11 टीम के लिए? नितिन गौली भी यहाँ से काफी सारा क्रिकेट उन्होंने खेला है, अपने बचपन से लेके अपने जवानी से लेके अब 40+, 50+ का क्रिकेट भी नितिन गौली अच्छी तरह से खेलते हैं और उनके पास काफी तजुर्बा है। ये किस गेंदबाज के हाथों में अब गेंद को थमाएंगे? आखिरी 6 गेंदे 7 रनों की जरूरत। और नए बल्लेबाज चैतन्य 5वें नंबर पर बल्लेबाजी करने के लिए। चंदन कुल मिलाकर 40 रनों पर बल्लेबाजी करते हुए।
विशाल गेंदबाजी करने के लिए। आखिरी 6 गेंदों में 7 रन विशाल को बचाने, और अब सामना करेंगे बल्लेबाज चैतन्य। ऐसा लग रहा है कि ये मुकाबला आखिर तक जा सकता है, क्योंकि चैतन्य भी अभी अभी बीच मैदान में आ चुके। ओ सेट बल्लेबाज 9 सेकंड पर। ओ लेकिन अच्छा काम, ये काम जरूरी था। कहीं ना कहीं चैतन्य को भी पता है कि जो 9 सेकंड पर बल्लेबाज खड़े चंदन 40 रनों पर बल्लेबाजी कर रहे हैं, वेल सेट बल्लेबाज है, उनको कहीं ना कहीं ज्यादा से ज्यादा गेंदें खेलनी चाहिए यदि मुकाबला में जीतना है तो। 6 रनों की जरूरत, 5 गेंदें। पांच गेंदें, 6 रनों की जरूरत। मुकादम, चंदन मुकादम। लेकिन विशाल ने ये अच्छी लेन डाली थी, विकेट विकेट लाइन हमें देखने मिली थी, लेकिन इस बार चंदन ने गैप में इस गेंद को भेज दिया सीमा रेखा के बाहर। मैच फिनिश। ये मुकाबला जीतते हुए अंश 11 टीम, मेनी मेनी कांग्रेचुलेशंस। नॉट आउट 46 रनों की ये काफी बड़ी पारी हमें देखने मिली चंदन मुकादम के द्वारा, और वही बने इस मैच के हीरो। 46 रनों की नॉट आउट पारी, और इसके साथ ही इस मुकाबले को जीत लिया अंश 11 टीम ने। अभिनंदन। खरोखरच एक अद्भुत आणि अविश्वसनीय डाव आपल्याला बघायला मिळाला, आणि इथे षटकारानं मॅच फिनिश केली। सामना त्या ठिकाणी जिंकला आपण पाहतोय अंश 11 संघानं। खूप खूप